ज्यांच्या फाटी विजयाचे मोहित फाटी आपले उमेदवार धैर्यशील मोहित फाटी अहिल्यादेवी होळकर आणि वरदादा होळकर यांच्या कुटुंबाचे वारसदार आज या ठिकाणी उपस्थित असलेले होळकर जिल्ह्याच्या राष्ट्रवादीच्या संघटनेचे अध्यक्ष सुनील माने, व्यासपीठावरचे काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्ष या सगळ्या पक्षांचे सहकारी मित्र आणि उन्हामध्ये गेले 2-2.5 तास धैर्यशील मोहितेंच्या निवडणुकीला समर्थन देण्यासाठी उपस्थित असलेले तुम्ही सगळे बंधू भगिनी, लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीकडे देशाचंच नाही तर जगाचं लक्ष आहे. पाच दिवसापूर्वी बारामती मतदारसंघामध्ये प्रचाराचा नारळ फोडण्याची सभा होती आणि एका खोफ्यामध्ये कोणते न माहितीचे ग्रस्त दिसले. मी चौकशी केली की हे कोण आहे, किंवा मला सांगण्यात आलं त्यांच्याकडून अमेरिकेमध्ये सगळ्यात महत्वाचं वर्तमानपत्र आहे, त्याचं नाव न्यूयॉर्क टाइम्स. त्या न्यूयॉर्क टाइम्सचा प्रतिनिधी त्या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आले. सभा संपल्यावेळी त्यांना चौकशी केली, इतक्या लांब तुम्ही आले कसे? तर त्यांनी सांगितलं की भारताच्या निवडणुकीच्या संबंधी जगाचं लक्ष आहे, अमेरिकेचं लक्ष आहे आणि त्याच्यात ती निवडणूक संघर्षाची कुठे होत असेल तर ती महाराष्ट्रात होते आणि माझ्या कंपनीनं मला महाराष्ट्रात जायला सांगितलं म्हणून मिळालं. सांगायचं तात्पर्य ही निवडणूक अत्यंत महत्वाची झालेली आहे आणि त्याचं कारण जगातल्या अनेक देशांनी या देशाची लोकशाही ही बघितलेली आहे. जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, लालबहादूर शास्त्री असोत, नरसिंहराव असोत, देवेगौडा असोत किंवा डॉक्टर मनमोहन सिंग असोत, या सगळ्यांच्या कालखंडामध्ये एवढा मोठा देश, अनेक भाषा बोलणारे लोक, अनेक राजकीय पक्ष हे सगळे असताना सुद्धा हा देश एकसंघ राहिला आणि या देशाच्या निवडणुका ठीक रीतीने पार पडल्या आणि लोकांची सरकारं या देशामध्ये आली. हा या देशाच्या लोकशाहीचा विजय आहे आणि त्याच्या उद्देशाचं औत्सुक्य जगाच्या अनेक लोकांच्या समोर आहे. पण यंदाच्या वेळेला स्थिती वेगळी आहे. ती वेगळी का झाली आणि त्याचं कारण गेली 10 वर्ष या देशाची सत्ता नरेंद्र मोदी नावाच्या ग्रस्तांच्या हातात गेली. सत्ता देशाची गेली, अपेक्षा अशी होती भाजपचा प्रधानमंत्री यापूर्वी या देशाने बघितले होते. मला असंच आहे, मी विरोधी पक्ष नेता होतो पार्लमेंटमध्ये आणि देशाचे प्राईम मिनिस्टर अटल बिहारी वाजपेयी होते. अनेक प्रश्नावर विरोधी पक्ष नेता आणि सत्ताधारी नेता यांना एकत्र बसावं लागतं,
काही राष्ट्रीय प्रश्न असतात त्याची चर्चा करावी लागते. मला एक गोष्ट मान्य करायला पाहिजे की वाजपेयींनी त्या काळामध्ये कोणत्याही महत्वाचा आंतरराष्ट्रीय किंवा देशाचा प्रश्न आला तर सुसंवाद ठेवण्याची आवश्यकता आहे. पहिल्यांदा कोणाची तर विरोधी पक्षाची. आणि त्यासाठी आम्हाला लोकांना ते बोलत असत, चर्चा करत असत, काही मतं ऐकून घेत असत आणि हवा तो त्यांचा योग्य निर्णय घेत असत. आजचे प्रधानमंत्री यांचा संवादावर विश्वास नाही. कधी ते विरोधकांशी बोलत नाही. साधी गोष्ट एक सांगतो की सरकारला साधारणतः जर एक वर्ष झाल्याच्या नंतर त्यांच्या एक वर्षाच्या कारभाराच्या संबंधीचा आढावा प्रत्येकाला बोलून देण्याची पद्धत या देशामध्ये अनेक वर्षांची आहे. डॉक्टर मनमोहन सिंग प्रधानमंत्री असताना त्यांच्या 10 वर्षाच्या काळामध्ये 111 वेळेला त्यांनी पत्रकारांना निमंत्रण दिलं आणि आपल्या कामाच्या संबंधीचा आढावा हा त्यांच्यासमोर घेतला. मोदींना प्रधानमंत्री 10 वर्ष झाली. या 10 वर्षात आजपर्यंत एकदाही पत्रकार पैसे दिलं आणि आपल्या कामाचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडणं हे त्यांनी कधी केलं नाही. त्यांचा विश्वासच नाही. आम्ही अनेकदा फार्लमेंटमध्ये बघतो 1 महिन्याचं फार्लमेंटचं अधिवेशन. पूर्वी काय असायचं, मी बघितलेलं इंदिरा गांधींना, राजीव गांधींना, नरसिंहरावना, मनमोहन सिंगांना की फार्लमेंटचं अधिवेशन सुरू झाल्याच्या नंतर 15 दिवसाचं जर अधिवेशन असेल तर कमीत कमी 12 ते 13 दिवस ज्यांची नावं मी घेतली ते सगळे सभागृहात हजर राहणार. खासदार बोलतात, त्यांची मतं ऐकून घेणार, मंत्री उत्तर देतात, ते योग्य करणार हे जाणून घेणार. पहिले प्रधानमंत्री आता आले. मनमोहन सिंगांच्या नंतर मोदी साहेब की महिनाभर फार्लमेंटचं अधिवेशन आलं तर आमच्या सभागृहामध्ये जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास 30 दिवसाचं 1 ते 1.5 तास ते सभागृहात येणार, सुधार बसणार, त्यांचा काही विषय असला तर बोलणार आणि नंतर निघून जाणार. याचा अर्थ या संसदीय लोकशाही पद्धतीवर त्यांचा विश्वास नव्हता आणि नाही. आणि त्यामुळे हे नियोजक देशाची ही लोकशाही टिकवायची गरज आणि त्याच्यावर त्यांची श्रद्धा आहे अशा लोकांच्या हातात द्यायची का नाही याचा निकाल घेण्याच्या उद्देशा हा सगळा महत्वाचा निर्णय या निवडणुकीत घ्यायचा आहे. सत्तेचा गैरवापर हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं एक महत्वाचं लक्षण आहे. किती आपण बघितली उदाहरणं. सत्ता ही लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते. भारतीय राज्यकर्त्यांचा विश्वास त्याच्यात नाही आहे. त्यांच्या कोणी टीका टिप्पणी केली तर त्याच्यावर काय कारवाई करता येईल याचा विचार करतात. एक उदाहरण सांगतो. झारखंड म्हणून राज्य आदिवासींचं मुख्यमंत्री आदिवासी आहे, चांगलं काम करणार आहे. एकदा कुठल्या ते सभेमध्ये आदिवासींच्याकडे दिल्लीचं सरकार लक्ष देत नाही पण त्यांनी दिल्ली सरकारवर टीका टिप्पणी केली. मोदी साहेबांच्या सरकारने त्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले. आज 8 महिने झाले झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात. दिल्ली ही देशाची राजधानी. देशाच्या राजधानीचं नेतृत्व गेल्या 3 निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल करतात. त्यांचा आप म्हणून पक्ष आहे. चांगलं काम त्यांनी केलं.
शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम केलं, आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलं, दिल्लीचा चेहरा बदलण्यासाठी खबरदारी घेतली. त्यांनी केलेलं काम बघायला राज्यातनं अनेक माणसे आणि जाणकार लोक येतात. एवढं उत्तम काम त्या घरच्यांनी केलं. सामान्य कुटुंबातली ती व्यक्ती मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी गेले 3 वेळेला काम करते. एकदा कधीच नाही. मोदी सरकारवर त्यांनी टीका केली. परिणाम काय झाला? आज केजरीवाल तुरुंगामध्ये आहेत, अनेक दिवसापासून तुरुंगात आहे आणि हे काम ठिकठिकाणी ते करत आहेत. महाराष्ट्रामध्ये अनिल देशमुख राष्ट्रवादीचे गृहमंत्री उत्तम काम करणारे त्यांना 6 महिने तुरुंगामध्ये टाकले. शिवसेनेचे नेते संजय राऊत सामनामधून सरकारवर टीका करतात, त्यांना तुरुंगामध्ये टाकले. एवढंच काय, आज तुमच्या जिल्ह्यामध्ये एक शशिकांत शिंदे आणि आमचे काही सरकारी काम करतात. ते काम कुठं करतात? नव्या मुंबईच्या मार्केट कमिटीमध्ये. आणि त्या मार्केट कमिटीमध्ये काही तक्रारी आल्या. त्या मार्केट कमिटीमध्ये अतिशय उत्तम काम करणारे पानसरे नावाचे संचालक त्यांना या आठवड्यात अटक केली. काल रात्री शशिकांत शिंदेचा गुन्हा नोंदवला आणि शशिकांत शिंदेना सुद्धा जे शासनाचे उमेदवार आहेत, कामगार नेते आहेत, लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे, त्या कमिटीमध्ये ते काम करत होते. काही ना काही करून त्यांना अडवायचं कसं, या निवडणुकीत त्यांना थांबवायचं कसं, याचं सूत्र यांच्या डोक्याचं आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावर सुद्धा कारवाई खटला दाखल केला. आम्ही वाद बघतोय काय करतात. त्यांनी शशिकांतवर जर अटक केली तर आम्ही सातारा जिल्ह्यातच नव्हे, महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यामध्ये संयमानं लोकशाहीच्या माध्यमाने संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. आणि हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करत नाही, हे उदाहरण या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही. आत्ताच मी पंढरपूरवरून आलो. अभिजित पाटील त्या ठिकाणी काम करतात. तिथल्या साखर कारखान्याचं चेअरमन आहे. कारखाना अडचणीत होता, पण त्यांच्यावर जबाबदारी आणि कारखाना चालवायची. यावेळी 10 लाखाच्या पेक्षा जास्त ऊस गळीत त्यांनी त्या ठिकाणी केला. आणि तो कारखाना त्यांच्या हातात नव्हता. त्यावेळेला त्याचा अर्थकारण बिघडलं, ते दुरुस्त करायची त्यांनी सुरुवात केली. हे काम त्यांनी केल्याच्या नंतर त्यांना सांगण्यात आलं, तुम्ही भाजपमध्ये या, तुम्ही भाजपमध्ये येऊन आमच्या उमेदवाराला मदत करा. आणि त्यांच्यावर नाही म्हणून सांगितलं तर त्यांची सगळी साखर आज जप्त करून त्या ठिकाणी ठेवली. शेतकऱ्यांना ऊसाची किंमत द्यायला आज त्यांना इच्छा असून सुद्धा निर्णय घेता येत नाही. या प्रकारचं सत्तेचा गैरवापर आज ठिकठिकाणी केला जातोय. आणि त्यांच्या हातात देशाची राज्य आहे, त्यांच्या हातात महाराष्ट्राचं राज्य आहे, ते त्यांच्या हातातून काढून घेणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि ते करायचं असेल तर धैर्यशील राहा. मोठ्या मताने विजय करायचं काम उद्याच्या निवडणुकीमध्ये करायचं. मी काय अधिक बोलून वेळ घेऊ इच्छित नाही. 1-1.5 वाजता माझी भाषण या सभा आहे आणि ती संपून 4-4:30 वाजता पुणे शहरात माझ्या 2 सभा आहेत. आपण एवढ्या प्रचंड संख्येने आलात आणि आम्हाला साथ देतात याचा मला आनंद आहे. या तालिक्यावर मला अतिशय आनंदाने एक गोष्ट सांगायला लागते की एकदा मला यावेळेला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मी उभा असताना तुम्ही लोकांनी मनापासून साथ दिली, मोठ्या प्रमाणात मतदान केलं. ते जे तुमचं काम आहे ते माझ्या अंतःकरणात कायम जाईल. कधीही संकट आली
तर तुम्ही हक्काने सांगू शकता. एवढंच त्या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद पवार साहेब. खऱ्या अर्थानं रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हीच जय घोषणा या माळ्याच्या भूमीमध्ये रंगणार आहे, उभा राहते आहे. आणि खऱ्या अर्थानं स्वाभिमानी हा माळा तालुका माळा